श्रीरामचंद्र प्रभू आपल्या कुटीत येणार आणि त्यांचे उत्तम प्रकारे आदरातिथ्य करायचे हाच एक ध्यास शबरीला लागला होता. अशा या दीर्घ प्रतीक्षेत तिची किशोरावस्था, तारुण्यावस्था आणि प्रौढत्व सुद्धा संपून जाऊन तिला वृद्धावस्था प्राप्त झाली होती. परंतु श्रीरामांच्या दर्शनाची आतुरता आणि त्यांच्या चिंतनात थोडी सुद्धा कमी आली नव्हती. प्रभू आपल्या कुटीत येणार हा विश्वास कधी सुद्धा डळमळला नव्हता. एके दिवशी प्रातःकाळी तिला गोड स्वप्न पडले. स्वप्नात तिला 2 धनुष्यधारी तेजपुंज चेहऱ्याचे युवक तिच्या कुटीकडे येत असल्याचे दिसले. शबरी लगबगीने उठली. तिने नित्याप्रमाणे सडा संमार्जन करून सुंदर सुवासिक फुले तोडून आणली आणि त्यांच्या माळा गुंफल्या आणि फळे आणाव्यास गेली. आज तिच्या चित्तात एक अनामिक आनंद ओसंडून वाहत होता, असा तिला पूर्वी कधीच झाला नव्हता. आश्रमातील आंब्याच्या झाडावरील मैना मधुर स्वरात गुंजन करीत होत्या. त्या कोणाचे स्वागत करीत होत्या? शबरीला वाटत होते श्रीराम प्रभू आज नक्की येणार. अशा विचारातच शबरी दाराशी उभी असताना तिला समोरून 2 तेजस्वी युवक हातात धनुष्य बाण घेतलेले, जटाजूट उत्तम प्रकारे बांधलेले, वल्कले परिधान केलेले तिच्या कुटीच्या दिशेने येत असलेले दिसले. त्यांना पाहताच शबरी अत्यंत आनंदाने धावत श्रीरामांच्या जवळ गेली आणि श्रीरामा श्रीरामा असे म्हणत प्रभूंच्या चरणांवर ती नतमस्तक झाली. श्रीराम प्रभूंनी मोठ्या प्रेमाने तिला उठविले आणि ते तिच्या कुटीमध्ये प्रविष्ट झाले. शबरीला एवढा आनंद झाला होता की तिच्या मुखातून शब्दच निघत नव्हते. नयनातील आनंदाश्रूत जणू सर्व काही सांगत होते. आज तिची इतक्या वर्षाची तपस्या आणि प्रतीक्षा सफल झाली होती. तिने श्रीराम आणि लक्ष्मणासाठी 2 आसने पसरली. दोघे स्थानापन्न झाल्यानंतर शबरीने त्यांची विधियुक्त पाद्यपूजा केली आणि ते पवित्र जल शिरावर धारण केले. यानंतर तिने दोघांना खाण्यासाठी मधुर फळे दिली आणि भक्तियुक्त अंतःकरणाने हात जोडून म्हणाली, हे रघुश्रेष्ठा, पूर्वी या आश्रमात माझे गुरुदेव महर्षी मतंग राहत होते. त्यांची सेवा करीत मी येथे अनेक वर्षांपासून राहत आहे. माझे गुरुदेव ब्रह्मलोकी गेले आहेत. जाण्यापूर्वी त्यांनी मला येथेच राहण्याची अनुज्ञा दिली आणि म्हणाले, शबरी, राक्षसांचा वध करण्यासाठी आणि ऋषी मुनी साधूजनांचे रक्षण करण्यासाठी सनातन परमात्मा महाराज दशरथांचे पुत्र रूपाने जन्मले आहेत. ते यथाकाली येथे येतील. गुरुदेव पुढे म्हणाले होते, शबरी, श्रीराम प्रभूंचे येथे आगमन होईपर्यंत स्वतःच्या शरीराचे रक्षण कर. प्रभूंचे दर्शन घेऊन नंतर देहत्याग कर, म्हणजे त्यांच्या परमधामाला जाशील. त्या दिवसापासून मी केवळ आपलीच प्रतीक्षा करीत आहे. हे श्रीरामा, तुम्ही मन आणि वाणी यांना अगोचर आहात, तरी मला तुमचे दर्शन झाले. मला तुमची भक्ती कशी करावी ते कळत नाही. तुम्ही माझ्यावर प्रसन्न व्हा. श्रीराम म्हणाले, हे शबरी माते, पुरुष किंवा स्त्री असा कोणताच भेद, तसेच जात, नाम, आश्रम इत्यादी काही सुद्धा मला भजण्याचे कारण ठरू शकत नाही. केवळ भक्ती हेच त्याचे कारण आहे. जर कोणी साधक यज्ञ, दान, तप, वेदांचे अध्ययन इत्यादी करून सुद्धा जर तो माझ्या भक्तीस विन्मुख असेल तर त्याला माझे दर्शन घडणे कधीच शक्य नाही. म्हणून मी तुला संक्षेपाने भक्तीची साधने सांगतो, ती ऐक. संतांची संगती हे पहिले साधन आहे. माझ्या कथांचे कीर्तन करणे हे दुसरे साधन आहे. माझ्या गुणांचे उच्चारण करणे हे तिसरे साधन आहे. उपनिषद, गीता इत्यादींमधील माझ्या वचनांचे विवेचन करणे हे चौथे साधन आहे. श्रीराम पुढे म्हणाले, हे भद्रे, गुरु म्हणजे मी परमेश्वर आहे अशा बुद्धीने निष्कपट भावाने गुरुदेवांची नित्य उपासना करणे हे 5वे साधन आहे. पवित्र स्वभाव, यम, नियम आदींचे पालन करणे आणि माझी निष्ठापूर्वक नित्य नेमाने पूजा अर्चा करणे हे 6वे साधन आहे. माझ्या नाम मंत्रांची सांगोपांग उपासना करणे हे 7वे साधन आहे. माझ्या भक्तांचा माझ्यापेक्षा सुद्धा अधिक सन्मान करणे, समस्त प्राण्यांच्या ठाई मी म्हणजे परमेश्वर आहे अशी बुद्धी बाळगणे आणि शम, दम इत्यादीसह बाह्य विषयांच्या बाबतीत वैराग्य आणणे हे माझ्या भक्तीचे 8वे साधन आहे. माझ्या सत्य स्वरूपाचा
विचार हे 9वे साधन आहे. ही साधने ज्या व्यक्तीच्या जवळ असतात त्यांच्या ठिकाणी प्रेमाभक्ती निर्माण होते. अशी भक्ती उत्पन्न होताच माझ्या सत्य स्वरूपाचा अनुभव येतो. माझ्या या स्वरूपाच्या अनुभवात जो सिद्ध होतो त्याला येथेच या जन्मीच मुक्ती प्राप्त होते. म्हणून भक्ती हेच मोक्षाचे कारण आहे हे सिद्ध होते. ज्याला भक्तीचे पहिले साधन प्राप्त झाले त्याला क्रमाने नंतरची साधने प्राप्त होतात. म्हणून भक्ती म्हणजेच मुक्ती हे निश्चितपणे ठरते. आता तुला माझे दर्शन झाले आहे तेव्हा मुक्ती मिळणार या शंकाच नाही. या उपदेशात्मक वक्तव्यानंतर श्रीरामचंद्र प्रभू शबरीस म्हणाले, हे शबरी माते, मला सांग की माझी कमलनयना सीता कोठे आहे? तिला कोणी पळवून नेले आहे? शबरी म्हणाली, हे श्रीरामा, तुम्ही सर्व काही जाणत असून सुद्धा केवळ लोकोपचारासाठी मला विचारित आहात. तेव्हा ऐका. रावणाने सीतेचे अपहरण केले आहे आणि ती आता लंकेमध्ये आहे. येथून जवळच पंपा नावाचे सरोवर आहे. त्याच्या जवळच ऋष्यमुख नावाचा मोठा पर्वत आहे. अतुल पराक्रमी असा वानरांचा राजा सुग्रीव हा आपला भाऊ वाली याच्या भीतीने आपल्या 4 मंत्र्यांसह त्या पर्वतावर राहत आहे. हे प्रभो, तुम्ही तेथे जाऊन सुग्रीवाशी मैत्री करा. तो तुमचे सर्व कार्य सिद्ध करील. असे सांगून शबरीने आपला देह अग्नीस अर्पण केला. क्षणातच अविद्येने निर्माण झालेले सारे बंधन नष्ट होऊन ती श्रीरामांच्या कृपेने अतिशय दुर्लभ अशा मोक्षाप्रत पोहोचली. श्रीरामचंद्रांची भक्ती हीच मुक्ती देणारी आहे. म्हणून कामधेनूप्रमाणे सर्व काही देणाऱ्या श्रीरामांच्या चरणकमलांची अतिशय श्रद्धाभावाने सेवा करावी. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.